प्रेक्षकांनो, बघूयात लपंडा मालिकेचा आजचा भाग. सखी कान्हाला पुन्हा एकदा चाळीतच घेऊन येते. कान्हा स्वतःचं तोंड लपवतो. सखी तशीच गाडीबाहेर उतरून साईबाबांच्या दिशेने चालत जाते एकटीच. इतक्यात सरकारांचा फोन येतो आणि कान्हाला त्या विचारतात की डायरी हाती लागली ना. तेव्हा कान्हा सांगतो की हो, डायरी माझ्याचकडे आहे. तो गाडीच्या खालती उतरतो आणि ती डायरी आधी आपल्या शर्टच्या आतमध्ये लपवतो आणि कसंबसं तोंड लपवत तो पुढे यायला निघतो. इकडे सखी हात जोडून बाबांना विचारत असते की बाबा, अहो हे सगळं काय झालं? मला काही मार्ग सापडत नव्हता आणि तो सापडला तोही. ती मोठ्या मोठ्याने रडायला लागते. तिथेच साईबाबांना नैवेद्य दाखवण्यासाठी दाभाडे काकू येतात. सखीला असं रडताना पाहून त्यांचा जीव कासावीस होतो. सखीला त्या विचारतात की तू सखी ना. तिला त्या बाजूला घेऊन येतात. आधी तर पाणी प्यायला देऊन तिला शांत करवतात आणि मग विचारतात, बोल काय झाले, का रडतेस तू इतकी? आता हे सगळं दृश्य इतकं विचित्र पद्धतीने सखीसमोर सरकारने उभं केलेलं असतं की सखी पार आरपार भितरून गेलेली असते. हे सगळं षडयंत्र जे असतं ते सखीचा निर्णय बदलवण्यासाठीचं. ते गुंडमवाली लोक सखीची छेड काढत होते. ते दृश्य काही केलं तिच्या नजरेसमोरून जात नाही. दाभाडे मावशी तिला विचारतात की तू स्वयंवर करणार आहेस ना. तेव्हा रडतच सखी सांगते की स्वयंवर नाही, हा मुळात निर्णय घेऊन खूप मोठा मूर्खपणा केला आहे मी स्वयंवराबद्दल काय ठरवलं होतं आणि काय घडतंय आज काय झालं माहिती आहे? मी स्वयंवर डिक्लेअर केलं आणि काही गुंड मवाली लोक माझी अडवणूक करत होते, माझे मागे लागले होते. सखीच्या मनात फक्त दुःखाचा डोंगरच उफाळतो, तेही स्वतःबद्दल. तिला वाटत असतं की हे सगळं करून आपण चूक केले. तेच तर सरकारांना हवंय सखी, तू अशी खचून जाऊ नकोस. रडणाऱ्या सखीची दाभाडे मावशी समजूत घालतात की शांत हो, तू पहिले शांत हो. तुझ्या मनाला काय वाटत असेल ते मी समजून घेऊ शकते. अगं, कामत इंडस्ट्रीची एवढी मोठी होणारी मालकीण आहेस तू. आता हे सगळं घडणारच होतं. अगं, कोण कुठले ते 4 फुटकळ लोक, त्याच्यासाठी तू का रडतेस? अजिबात रडायचं नाही, शांत हो. आणि हे बघ, आता तुझं स्वयंवर आहे म्हटल्यानंतर याच्यापेक्षा सुद्धा जास्त गर्दी होणार आहे. मावशींचा शब्द ऐकताच सखीला धडकी भरते. प्रेक्षकांनो, अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज करा. तुमचा सपोर्ट आपल्या चॅनलसाठी खूप महत्त्वाचा आहे. इकडे घरी सरकारांनी सगळी कामं घरूनच करायचं ठरवलेलं असतं आणि खूप महत्त्वाच्या ज्या फाईल्स असतात ज्याच्यावरती सरकारांच्या सह्या करायच्या, त्या परशुराम घरीच घेऊन येतो. सरकार त्याला आदेश देतात की इथून पुढे जेवढ्या काही मीटिंग असतील, जी काही कामं असतील ती इकडे घरीच आणायची, कारण इथूनच मी सगळे अरेंज करणार आहे. तेव्हा परशुराम म्हणतो की हो सरकार. आता सगळ्यांसमोर मुद्दाम सरकार त्याचा पाणउतारा करते. हो सरकार, करतो सरकार. याच्या व्यतिरिक्त तुला काही येतच नाही ना बोलायला? हे सगळं बडबडत बसण्यापेक्षा ना कधीतरी करून दाखव. तेव्हा परत तो हो सरकार एवढंच बोलतो आणि तो होकार देणारच ना. त्यावर सरकार आता त्या इव्हेंट मॅनेजमेंटच्या टीमसमोरच त्याला शिव्याच घालते, यूजलेस. त्याचा चेहरा इतका उतरतो. त्या फाईल घेऊन गुपचूप परशुराम तेथून निघून जातो. त्यानंतर इव्हेंटसाठीच्या काही थीम्स सरकार चेक करत असते आणि तेव्हाच उर्मिला तिच्यासाठी स्मूदी घेऊन येते. उर्मिला तिथे डोकं खुपसते. तेव्हा सरकार मुद्दामच लॅपटॉप तिच्यासमोर धरते. तेव्हा उर्मिला घाबरते आणि तिथून पळ काढते. इव्हेंट मॅनेजर शीना ही सरकारांना सांगते, आता सखी कामत यांचं एवढं मोठं स्वयंवर आहे आणि तेही ऑनलाईन म्हटल्यानंतर एंट्रीज तर खूप येतीलच ना. त्यावर सरकार म्हणते की मग काय, शेवटी सरकारांची मुलगी आहे ती आणि सोबतच कामत एम्पायरची एकुलती एक वारस. इकडे सखीचं रडणं काही थांबत नसतं आणि इतक्यातच कान्हा टोपीमागे आपला चेहरा लपवून, चोर पावलाने लपून त्यांच्याकडे बघतच असतो. तेव्हा दाभाडे मावशी सखीची समजूत घालतात की काय झालं, घाबरलीस? अगं, पण तुला हे सगळं नक्की जमेल. शेवटी राघव सरांची मुलगी आहे तू. त्यांची नजर खूपच पारखी होते. एका क्षणात माणूस ओळखत होते ते. आणि मला खात्री आहे की तुझ्या जोडीदाराला तू अचूक ओळखशील. दाभाडे मावशी आता राघवचं
म्हणजे सखीच्या बाबांचं इतकं कौतुक करतात की खरंच तुझा बाप म्हणजे राजा माणूस आणि त्यांनी एवढं मोठं साम्राज्य स्वतःच्या जीवावरती निर्माण केलं, माणसं जोडली. तू सुद्धा त्यांचीच मुलगी आहेस आणि तुला हे सगळं नक्की जमेल. आणि त्या सखीला लाख मोलाचा सल्लासुद्धा देतात की सखी हे बघ, तू सुद्धा तुझ्या बाबासारखाच मुलगा शोध. तेच तर खरं प्रेम असतं. म्हणजे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातलं पहिलं प्रेम म्हणजे तिचा बापच असतो. आता कान्हा पाठीमागून अडून पाहत असतो आणि त्यांचं बोलणंसुद्धा ऐकत असतो. तू सुद्धा अगदी तुझ्या बाबांसारखाच मुलगा शोध, जो तुझ्यावरती खूप प्रेम करेल. तेव्हा सखीला आता सगळं डोळ्यांसमोर लख्ख दिसत असतो. बाबांच्या समोर येता क्षणी दाभाडे काकूंच्या रूपाने साईबाबांनीच तिला मार्ग दाखवलेला असतो. तिकडे कान्हा मात्र खूपच वैतागतो आणि सखी दाभाडे काकूंचे आभार मानते, कारण त्यांनी तिच्या मनात चालू असलेला खूप मोठा गुंताच सोडवलाय. दाभाडे मावशी सखीला साईबाबांचा आशीर्वाद घ्यायला सांगतात. त्या तर तेथून निघून जातात. पण कान्हा जो लपून बसलेला असतो त्याचं मन सखीसाठी कळवळतं आणि तो विचार करतो की या दोघी नेमकं काय बोलल्या इतकं काही कळलं नाही, पण एवढं मात्र नक्की की सखी तिच्या बाबांवरती खूप प्रेम करते आणि सरकारांसाठी मी तिला नाही त्रास देऊ शकत. कान्हाला स्वतःचीच लाज वाटते आणि म्हणूनच कान्हा यावेळेस फक्त सखीसाठी सरकारांच्या विरोधात जातो. तो स्वतःच्या मनाशी पक्का ठरवतो की सखीची डायरी तो अजिबात नाही वाचणार. अगदी योग्य ते डिसिजन घेतलेस तो कान्हा. आता सखीचा लाईफ पार्टनर कान्हा म्हणून शोभतोच आहे. अगदी दाभाडे मावशी म्हणाल्या तसंच, जो सखीला कधीच त्रास नाही होऊ देणार किंवा त्रासातही तिला नाही बघू शकणार असा मुलगा. साईबाबांच्या समोर बसूनच जेव्हा सखी आपल्या बॅगेतील डायरी काढायला जाते तर तिला तिथे डायरी भेटतच नाही आणि मग काय, सखीला कळून चुकतं की बहुतेक ती डायरी कान्हाने ढापली असणार आहे आणि रागातच ती गाडीकडे जाते. तेव्हा कान्हा तिला इशारा करतो तर डायरी मागच्या शीटवरतीच असते. तेव्हा कान्हा तिला सांगतो की मी डायरी वाचलेली नाही आहे. रागातच सखी बॅग आतमध्ये फेकते आणि बसते. त्याला विचारते की हो, आणि मी तुझ्यावरती विश्वास ठेवेन, तू वाचली नसशील असं फक्त सांगतोय. तुझ्या सरकारांना तू काय नाही जाऊ सांगणार ना? नाही म्हणजे डायरीच वाचली नसेल तर काय सांगशील? सांगावं तर लागेलच ना. आता कान्हा इतका वैतागून जातो, इतक्यात सरकारांचाही फोन येतो. मुद्दामच सखी त्याला टोमणे मारते की उचल उचल, तुझ्या सरकारांचाच फोन असेल बघ, उचल, सांग त्यांना. कान्हा प्रचंड वैतागून जातो. त्याला या सगळ्याचा इतका मनस्ताप होतो की एकीकडे सरकार आणि दुसरीकडे सखी. तो सखीला आरशातच पाहत असतो. सखी त्याला सांगते की चल गाडी काढ गुपचूप. इकडे शीना ही सरकारांना विचारते की ऑनलाईन ज्या रजिस्ट्रेशन झाल्या आहेत ते सगळं कसं मॅनेज करायचं आहे, काही ठरवलं आहे का? सरकार तिलाच उलटा सवाल करते की मग तुला कशाला हायर केले, नाही म्हणजे हे सगळं मी बघायचं आहे का? तेव्हा शीनाला स्वतःची चूक लक्षात येते आणि ती माफी मागते. इतक्यातच सखी येते. सखीसोबत कान्हासुद्धा असतो. सरकार तिला थांबवते, तिला जवळ बोलावते. सखी निमूटपणे जाऊन समोर थांबते, पण बोलत तर काहीच नाही. सरकार एकदा नाही तर 4-4 वेळा विचारते की सखी काय झालंय? सखीच्या तोंडून एक शब्दही फुटत नाही. रागातच ती कान्हाकडे बघते आणि विचारते की काय झालं हिला? तेव्हा कान्हा सांगतो की त्यांच्या मागे काही गुंड लागले होते, त्यांना त्रास देत होते. हे सगळं मीनाक्षी काकू ऐकते. ती धावतच सखीकडे येते आणि म्हणते की सखी, तुला काही लागलं वगैरे नाही आहे ना? हे जग ना असंच वाईट असतं बघ. मी ना तुझ्या नावाने उद्या अभिषेकच घालते. इतक्यात सरकार तिला चुटकी वाजवून समोर बघायला लावते आणि तिला तोंड बंदही ठेवायला लावते. कारण सरकार घरातल्या प्रत्येकाला पारखूनच आहे. वरवरची खोटी माया दाखवणाऱ्या मीनाक्षीला सरकार तेथून हाकलवण्यात येते आणि ती कान्हालाचा विचारते की काम मागायला आल्यानंतर तोंड वर करून म्हणाला होतास ना की काहीही काम द्या मी नक्की करेन, मग तू असताना हे सगळं झालंच कसं? तेव्हा कान्हासुद्धा तिला उत्तर देतो की मी होतो म्हणूनच तर त्यांना सुखरूप आणलं. सरकार त्याच्यावरती टाफते, अरे पण हे सगळं झालंच कसं? आता स्वतःला माहिती आहे हे सगळं स्वतःच घडवून आणलं आहे.
फक्त सखीचा निर्णय बदलवण्यासाठी. पण प्लॅन फेल झाला. सरकार मुद्दामच सखीला घाबरवून टाकण्याचा प्रयत्न करते. बघितलंस ना, हे सगळं तू सोशल मीडियावरती अनाऊन्स केलं ना, म्हणूनच तुझ्या एका मूर्खपणामुळे घडतंय. अगं, म्हणूनच तर सांगत असते तुला की मूर्खासारखे निर्णय घेत जाऊ नकोस. बरं मला सांग की हे सगळं आता पुढे कसं मॅनेज करणार आहेस तू? तुला कळतंय का? तू सोशल मीडियावरती अनाऊन्समेंट केले आहे, त्यामुळे तुझ्या स्वयंवरासाठी खूप सारे जण येतील. तेव्हा सखी तिच्यावरती नजर रोखत तिला सडेतोड उत्तर देते की माझं प्लॅनिंग झालंय आणि माझ्या स्वयंवराचं काय करायचं ते माझं मी व्यवस्थित बघेन आणि तेथून निघून जाते. त्यानंतर सरकार तिथे असणाऱ्या सगळ्यांना जायला सांगते. तेव्हा कान्हासुद्धा निघालेलाच असतो. सरकार त्याला चुटके वाजून थांबवते आणि ती त्याच्या रूममध्ये घेऊन जाते. आता त्याला जा विचारते की काय झालं. सगळं व्यवस्थित प्लॅनिंग केलं होतं. वाटलंच होतं मला की डायरी सखीकडेच असणार. तू सुद्धा बिनकामाचंच निघालास की. तोंड वर करून म्हणाला होतास जे सांगाल ते सगळं काम करायला तयार आहे. कुठे डायरी कुठे असं विचारता क्षणी कान्हा उत्तर देऊन टाकतो की वाचलीच नाही आहे मी. कान्हा फक्त सखीला सेव्ह करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा सरकार त्याच्या नरड्यावरच सुरी धरते आणि त्याला जाब विचारते की वाचलीच नाही आहे म्हणजे? सरकार फक्त एकच. पगार कोण देतं तुला? कान्हा म्हणतो की तुम्ही. मग काम फक्त माझंच करायचं. पगार माझ्याकडून घेतो आणि माझ्याच वाकड्यात शिरतो. सांगितलं होतं ना तुला, माझ्या वाकड्यात शिरायचं नाही. सरकार कान्हाला जाब विचारते, तू मला डबल क्रॉस तर करत नाही आहेस ना? म्हणजे डायरी वाचले आणि सांगतही नाही आहेस. तेव्हा कान्हा स्वतःच्या शब्दा खातो की नाही 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 नाही, मी खरंच सांगतोय, मी नाही वाचले डायरी. बोलता बोलता सरकार स्वतःच्या तोंडूनच कबूल करते की हो, एवढी माणसं पाठवली मी तिच्या मागावरती आणि काय केलंस तू? माझा सगळा प्लॅनच चौपट केलास. सखीच्या डोक्यातून स्वयंवराचं खूळ बाजूला काढायचं होतं म्हणूनच हा सगळा खाट घातला होतास. परंतु तू तू त्याला आडवा आलास. का मागताना काय म्हणाला होतास? विश्वास ठेवा. नाही नाही, काय करायचं? कसा विश्वास ठेवायचा? तेव्हा कान्हा घाबरतच सांगतो की डोळे झाकून विश्वास ठेवा. तूही बिनकामाचाच निघालास. इथे फक्त माझं सरकार चालतं. हातात आलेली एवढी मोठी संधी तू घालवून बसतात असं म्हणत ती चौताळत बाजूला निघून जाते. आता सरकारांच्या तावडीतून कान्हा सुटतो खरा. तेव्हा ती म्हणते की डायरी आली असते हातात तर काय झालं असतं? तुला चिंता तरी आलं असतं. त्यावर कान्हा समजावतो की पण जे झालं ते एका अर्थाने बरंच झालं की. नाही म्हणजे जर मी डायरी वाचली असती तर त्यातले नियमही वाचले असते. मग मी चिटिंग केली आणि चिटिंग करून जिंकलो ही जर गोष्ट नंतर बेबी सरकारांना कळाली असती तर? ज्या क्षणी कान्हा असं बोलतो ना, त्या क्षणी सरकार त्याच्या अंगावर धावून जाते. तो म्हणतो की सॉरी सॉरी सखी मॅडम, म्हणजे त्यांना कळलं असतं तर. तेव्हा तो हात सोडून सांगतो की प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा सरकार. हे स्वयंवर मी जिंकून दाखवू शकतो. आणि तो सरकारांना सांगतो की प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा सरकार त्याच्यावरती चाकू उगारत त्याला धमकावते की माझं डिसिजन चुकला हे मला तू बोलायला लावू नकोस आणि माझा डिसिजन बदलायलाही लावू नकोस. तेव्हा कान्हा सांगतो की तुमचा फोन वाजतोय. आता सखी परत एकदा ऑनलाईन आलेली असते आणि लाईव्ह येऊन ती स्वयंवराबद्दल खूप मोठा निर्णय घोषित करते. ती सांगते की हाय गाईज, मी तुम्हाला म्हटलं होतं स्वयंवराच्या अपडेट्स घेऊन मी लवकरच तुमच्याकडे येईन आणि हे बघा मी आले आहे सुद्धा. तर माझ्या स्वयंवराच्या एंट्रीज या उद्या सकाळी 9:30 ते 10:30 फक्त एकच तास ओपन असतील आणि जे कोणी इंटरेस्टेड असतील त्यांनी इथे रजिस्ट्रेशन करावं. आता जे मनाने निर्मळ असतील, सच्चा मनाचे, प्रामाणिक, इमानदार असतील अशाच चीज मी निवड करणार आहे आणि हे सगळं मी स्वतः बघणार आहे. तर तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर सखीचे स्वयंवर @gmail.com या मेल आय डीवरती तुम्ही मेल करा. असं सांगून सखी आता ऑफलाईन होते. सरकारच्या रागाचा पारा चढतो.
कानाच्या अंगावर धावत जात ती म्हणते की आयुष्यात माझा सगळ्यात मोठा निर्णय चुकला तुला हायर करण्याचा. अरे रेसमधल्या खोड्यावरती पैसे लावताना सुद्धा हजार वेळा विचार करणारी मी, तुझ्यावरती डिपेंड राहणं माझ्यासाठी खूप मोठी रिस्क ठरली. तेव्हा कान्हा सरकारांची समजूत घालतो, त्यांना शब्द देतो की हे बघा सरकार, तुम्हाला ना तुमचा डिसिजन चुकला असं वाटण्याची मी एकही संधी देणार नाही. परत ती त्याच्या अंगावरती धावून जाते. तेव्हा ती त्याला ताकीद देते की उद्या बरोबर 9:30 वाजता आगाऊपणा न करता तिथे गुपचूप एंट्री मारायची. तेव्हा तो म्हणतो की हो, आणि तुम्ही काळजी करू नका, मीच तुमचा जावई बनणार. तेव्हा सरकार खपकन त्याची कॉलर पकडते आणि त्याला ताकीद देते की नाती चोडायची नाहीत. मी परत एकदा मोठ्याने सांगते की नाती चोडायला जायची नाहीत. आता कान्हा तेथून गुपचूप निघून जातो, पण सरकार विचार करते की याच्यावरती असा विश्वास ठेवणं तिच्यासाठी खूप धोक्याचं ठरू शकतं. म्हणूनच ते ठरवते की याचा लगाम आता ओढावा तर लागेलच. आजचा भाग संपतोय. प्रेक्षकांनो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. आणि हो, लपंडाव मालिकेसोबतच आपण आपल्या चॅनलवरती तू ही रे माझा मितवा मालिकेचे पुढचे ट्विस्ट अपलोड करतच असतो. त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. पुढील भागात बघूयात. सखी अचानकच कान्हाला कॉल करते आणि त्याला अचानक बोलावून घेते. कान्हा धावतच तिच्यासाठी येतो. आता सखी अचानक घरातून गायब झालेली असते. म्हणजेच तिच्या जागी तिने उशा ठेवलेल्या असतात आणि ती गायब होते. तेव्हा अख्खं घर सरकार डोक्यावर घेते. ज्या क्षणी ती कान्हाला फोन करते तेव्हा सखी कान्हाला एका आईस्क्रीम शॉपपाशी घेऊन जाते आणि ती सांगते की मला आईस्क्रीम खायचा मूड झालाय, तूच आणून द्यायचं. कान्हा दुकानात जातो. इतक्यात सरकारांचा फोन येतो. तेव्हा सरकारांना तो सांगतो की मी आहे, सखी मॅडम माझ्याच सोबत आहेत. सरकार त्याला ताकीद देते की पुढच्या 15 मिनिटात तिला घेऊन गुपचूप घरी यायचं. आता कान्हा माघारी येतो आईस्क्रीम घेऊन, पण गाडी नसतेच तिचे. सखी गाडी घेऊनच गायब होते आणि तिथेच कान्हा अडकतो धर्मसंकटात. पण आता सखी गेले कुठे? काय प्लॅन आहे नक्की सखीचा? आणि या सगळ्यांमध्ये कान्हा तिला घरी कसं आणणार आहे? पाहणं मनोरंजकच ठरणार आहे.